अध्याय 11. सद्गुरूच्या शोधात मुरगोड गावी आलेल्या बाळप्पांच्या कथेचा पुढील भाग विष्णुबुवा थोरात 11व्या अध्यायात कथन करतात. आपला मनोदय अक्कलकोट गावी सिद्धीस जाईल असं बाळप्पांना वाटत असतानाच मुरगुडीचे ब्राह्मण त्यांना गाणगापूर जाण्याचा सल्ला देतात. गाणगापूर गावी आलेले बाळप्पा तेथील दत्तमय वातावरण पाहून आनंदून गेले. अन्य दत्तभक्तांप्रमाणेच बाळप्पा यांचाही दिनक्रम सुरू झाला. पहाटे उठून संगमावरती स्नान करून तिथेच बाळप्पा ध्यान करू लागले. दुपारी सेवेकऱ्यांबरोबर माधुकरी मागून मिळणाऱ्या भाकर तुकड्यावर आपली भूक भागवू लागले. पुन्हा मध्यान्ही स्नान उरकून रात्रीपर्यंत नामस्मरण करू लागले. अशा कष्टामुळे बाळप्पांची काया दिवसेंदिवस कृशक होत होती. पण सद्गुरु प्राप्तीची चिन्ह काही दिसत नव्हती. आणि अचानक एके दिवशी स्वप्नात एका ब्राह्मणाने बाळप्पांना आज्ञा केली, अक्कलकोटी श्री दत्त स्वामी रूपे नांदत, तेथे जाऊन त्वरित कार्य इच्छित साधावे. मग चालत चालत बाळप्पा अक्कलकोट नगरीत येऊन पावले. त्या पुण्यनगरीतील लोकांची स्वामी भक्ती पाहून ते भारावले. स्वामींच्या दर्शनासाठी होणारी गर्दी पाहून आणि समर्थांचा जयघोष ऐकून बाळप्पा कृतार्थ झाले. श्री स्वामी समर्थ.